संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक. पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले, मोदींनी पाकिस्तानकडून शिकावे. अमेरिका इराणमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला संघर्ष संपत नसल्याचं दिसत आहे. अमेरिका आणि इराणने बुधवारी युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यानंतर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी येत शांततेच्या प्रस्तावावर चर्चा केली. पण पाकची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली जगातील सर्वात महत्त्वाची आणि राजनैतिक चर्चा अखेरीस कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. तब्बल 21 तास चाललेल्या वाटाघाटीनंतरही अमेरिका आणि इराण यांचं करारावर एकमत झालं नाही. आता पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अलीकडे या झालेल्या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत पाकिस्तानच्या संयमी भूमिकेचं कौतुक केलं. तसेच मोदी सरकारच्या होर्डिंगबाजी आणि शय्यवादाच्या लढाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला. जगातील सर्वात मोठी घडामोड सध्या सुरू असून सगळ्यांचे लक्ष तिकडे लागलेले आहे. महायुद्ध संपवण्यासंदर्भात 3 राष्ट्र आणि काही प्रमुख नेते एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे त्या प्रसिद्धीच्या साहित्यावर किंवा होर्डिंग्जवर तिकडच्या पंतप्रधानांचे किंवा राजकारण्यांचे फोटो नाहीत. हे पाहून आश्चर्य वाटते. एक आदर्श असे हे चित्र आहे. जर अशी एखादी मोठी घटना भारतात घडली असती तर भाजपने तात्काळ कमळाचं चिन्ह टाकून संपूर्ण देश बॅनरने रंगवून टाकला असता. स्वतःची प्रसिद्धी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असता. पण देश अशा महत्त्वाच्या घडामोडींचं स्वागत करतो. त्यात श्रेयवादाची गरज नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी संजय राऊतांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक करताना अत्यंत खोचक टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भान ठेवायला हवं. ज्या पाकिस्तानला अनेकदा अशिक्षित किंवा अडाणी म्हणतो, त्या पाकिस्तानी जागतिक घडामोडींमध्ये भान काय असते हे दाखवून दिलं आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेला त्यांनी राजकीय रंग दिला नाही किंवा त्याचे श्रेयही घेतलं नाही. भारतीय राज्यकर्त्यांनी, विशेषतः मोदींनी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून हे शिकलं पाहिजे की अशा गंभीर घडामोडींच्या वेळी स्वतःची होर्डिंगबाजी कशी टाळायची, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. जगातली सगळ्यात मोठी घडामोड, ज्याच्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष आहे, जवळजवळ महायुद्ध संपवण्यासंदर्भात अमेरिका, इस्रायल, इराण हे 3 राष्ट्र आणि इतर काही प्रमुख राष्ट्राचे लोक इस्लामाबाद टॉक म्हणून जो काय करार होतोय तिकडे आले. पण आश्चर्य वाटलं की त्या संदर्भात जे स्वागताचे होर्डिंग्स आहेत किंवा प्रसिद्धीची जे मटेरियल, त्याच्यावरती तिकडल्या प्रधानमंत्र्याचा फोटो नाही, तिकडल्या इतर राजकारण्यांचे फोटो नाही. एक आदर्श असं चित्र दिसलं पाकिस्तानमध्ये. खास करून जर अशा प्रकारचा इव्हेंट भारतामध्ये असता तर काय असतं, सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी होर्डिंग लावले असते. सगळ्यात आधी असं कमळ वगैरे टाकून, मग मोदी, मग तिकडला आमदार, तिकडला खासदार, आणि अख्खं रंगून टाकलं. जणू काय हे टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, देश स्वागत करतो आहे. जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKCमध्ये जाऊन. आणि मोदी, काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी, माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन, त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं, ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करावी.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.